नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शासकीय विद्यानिकेतन येथील गैरव्यवस्थेविरोधात रिपब्लिकन सेनेचे मंत्री दादा भुसे यांना निवेदन। धुळे शासकीय विद्यानिकेतन या शाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसून वसतिगृहातील अस्वच्छ पाणी, निकृष्ट अन्न, घाणीचे साम्राज्य आणि असामाजिक प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। या प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान बैसानी यांच्या नेतृत्वात शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केलेली आहे। दरम्यान शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार मिळाला असला तरी या पुरस्कारामागे गैरप्रकार असल्याचा आरोप या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। शाळेतील अस्वच्छता, खराब जेवण, अपुरा पिण्याचा पाणीपुरवठा, दूषित व अर्धवट स्वच्छतागृहे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला होणारा धोका यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झालेला असून संबंधित प्रशासन जबाबदार असल्याचे या निवेदनात म्हणण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित चौकशी करून जबाबदारांवर कारवाई व्हावी, अन्यथा रिपब्लिकन सेना आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट विलास भामरे, रिपब्लिकन सेना वकील आघाडीचा जिल्हा अध्यक्ष। आम्ही आज दिनांक 11/4/2025 रोजी धुळे येथे माननीय पालकमंत्री श्री दादाजी भुसे साहेब हे आले असता धुळे येथील शासकीय विद्यानिकेतन या शाळेसंदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिले। या शाळेची अत्यंत वाईट परिस्थिती आहे। या शाळेत शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचं कार्य शाळा व त्या प्रशासनामार्फत सुरू आहे। या संदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष माननीय समाधान भाऊ बैसाने हे वारंवार चौकशी करत होते। त्या चौकशीला त्यांनी दाद दिलेली नाही, म्हणून माहिती अधिकारांतर्गत त्यांनी विविध अर्ज केले। त्या अर्जाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून नाईलाजास्तव आज आम्हाला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांना निवेदन देऊन त्यांची गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडण्यात आली की शासकीय विद्यानिकेतन या शाळेमध्ये किती भोंगळ कारभार सुरू आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणासाठी जे अन्न पुरविले जाते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतात। तसेच विद्यार्थ्यांना पिण्यासाठी जे पाणी उपलब्ध केले जातं ते अत्यंत अहितकारक आहे। या संदर्भात आम्ही प्रयोगशाळेला जल परीक्षणासाठी पाठविले असता त्या प्रयोगशाळेचा अहवाल पिण्यायोग्य अशा अहवाल त्यांनी पाठवला, तरी देखील शाळा प्रशासनामार्फत अद्याप तो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी योग्य तो नियोजन केले गेलेले नाही। आजही विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळलं जात आहे। म्हणून नाईलाजास्तव आम्हाला या निवेदनाच्या माध्यमातून आमची गाऱ्हाणे अर्थात त्या विद्यार्थ्यांची गाऱ्हाणे, त्यांच्या जीविताशी खेळला जाणारा जो खेळ आहे तो थांबावा, यासाठी आम्ही शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही सविस्तर त्या शाळेसंदर्भातली परिस्थिती आम्ही मांडलेली आहे। माननीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री साहेबांनी या विषयावर गांभीर्याने लक्ष द्यावे आणि शाळा प्रशासनावर आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे यांना न्याय मिळावा या संदर्भात योग्य ती कारवाई करावी। या संदर्भात आम्ही धुळे जिल्हा युनिट रिपब्लिकन सेनेमार्फत आज निवेदन दिले।